महाट्रान्सको म्हणजेच महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित महापारेषण अंतर्गत पाहू शकता 260 पदांसाठीची निम्नस्तर लिपिक या पदासाठीची म्हणजेच निम्नस्तर लिपिक वित्थलेखा LDC लोअर डिव्हिजन क्लर्क या पदासाठीची जाहिरात जाहीर करण्यात आली आहे। पदवीधर उमेदवारांना सुवर्णसंधी आहे। यामध्ये पाहू शकता वेतन गट 3 मधील निम्नस्तर लिपिक वित्थलेखा ही सरळ सेवा भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे। लवकरच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होत आहे। आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये पाहूयात की या भरती परीक्षेचा सिलेबस कसा आहे आणि एक्झाम पॅटर्न कसा आहे आणि तुम्हाला कशा पद्धतीने याची तयारी करणं आवश्यक आहे। तर तुम्ही रिक्त पदांची माहिती आणि अनुशेष जर पाहिला असेल तर यामध्ये पाहू शकता जे प्रवर्गणीय ज्या रिक्त जागा आहेत यामध्ये चेक केले जाऊ शकतात। त्याचबरोबर समांतर जे आरक्षण आहे सामाजिक आणि समांतर आरक्षण याची माहिती चेक करून त्या प्रवर्गणीय तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता। अधिकृत जे संकेतस्थळ आहे वेबसाईट या वेबसाईटवर पाहू शकता या ठिकाणी हे लिंक आहे आणि इथे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंकसुद्धा लवकरच जाहीर केली जाईल आणि त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो। येत्या 4 ते 5 दिवसामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये ही ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जारी केली जाईल आणि बहुतांश वेळा पाहू शकता ही भरती परीक्षा IBPSद्वारे घेतली जाईल। तर यामध्ये पाहू शकता तुम्ही अगोदर जो सिलेबस आहे आणि एक्झाम पॅटर्न जर पाहिला तर तो आपण पाहूयात। तर त्या अगोदर आपण वेतन श्रेणी आणि पात्रता काय आहे ते पुन्हा एकदा थोडक्यात पाहून घेऊ। तर यामध्ये पाहू शकता या पदासाठीची जी वेतन श्रेणी आहे निम्नस्तर लिपिक वित्तलेखा लोअर डिव्हिजन क्लर्कसाठीची LDCसाठी वेतन श्रेणी आहे 34,555 ते यामध्ये पाहू शकता 38,780 यानुसार आहे आणि शैक्षणिक पात्रता अत्यंत सोपी आहे। पाहू शकता चांगली संधी आहे। वाणिज्य शाखेची पदवी म्हणजे BCom पूर्ण असणे आवश्यक आहे आणि MSCIT झालेलं असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर अनुभवाची सुद्धा आवश्यकता नाही, म्हणजे फक्त BCom आणि MSCIT असेल असे उमेदवार अर्ज करू शकतात। आणि अत्यंत महत्त्वाची माहिती यामध्ये अशी की टायपिंग सर्टिफिकेटची सुद्धा यामध्ये आवश्यकता नाही आहे लिपिक पद असून सुद्धा। तर या पद्धतीने ही पात्रता असणारे उमेदवार अर्ज करू शकतात। आता यामध्ये वयोमर्यादा जी आहे 18 ते 38 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे। 3 एप्रिल 2025 रोजीची वयोमर्यादा जी आहे ही ग्राह्य धरली जाईल। आता यामध्ये पाहू शकता जो पॅटर्न आहे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न कसा आहे तर पहिल्यांदा आपण एक्झाम पॅटर्न पाहून घेऊयात। तर निवड पद्धती कशी आहे डिटेलमध्ये पाहूयात। निवड पद्धतीमध्ये पहिल्यांदा ऑनलाईन अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या सर्वच उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेस बोलवण्यात येईल। म्हणजे तुम्ही अर्ज केलात की त्यानंतर हॉल तिकीट प्रवेशपत्र जाहीर करून तुमची परीक्षा घेतली जाईल। यामध्ये पाहू शकता ऑनलाईन परीक्षेसाठी उमेदवारांना बोलवण्यापूर्वी त्यांच्या पात्रतेची पडताळणी ही केली जाणार नाही। त्यामुळे परीक्षेला बोलवले म्हणजेच उमेदवार त्या पदासाठी पात्र आहे असे सुद्धा समजले जाणार नाही आहे आणि उमेदवारांची अंतिम निवड ही त्यांच्या पात्रतेसंबंधी बाबतची कागदपत्रांची पडताळणी करूनच केली जाईल। आता परीक्षा कशी घेतली जाईल तर पाहू शकता अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची ऑब्जेक्टिव्ह टेस्ट जी आहे CBT पद्धतीची IBPS किंवा TCS मार्फत घेतली जाईल। पाहू शकता ही परीक्षा अंदाज असा आहे की IBPSद्वारे घेतली जाईल। महापारेषणच्या परीक्षा ज्या आहेत ह्या IBPSद्वारे घेतल्या जातात, त्यामुळे IBPS घेऊ शकते आणि ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल। सदर परीक्षा ही पदांकरता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता सामान्य अभियोग्यता चाचणी यावर आधारित राहील। म्हणजे जो सिलेबस आहे एक्झाम पॅटर्न तो त्यावरचा आधारित असेल। एक्झाम पॅटर्न पाहू शकता परीक्षेचं स्वरूप यामध्ये पहिला जो विषय आहे वित्त आणि लेखा परीक्षण विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे। म्हणजेच प्रोफेशनल जे नॉलेज आहे ते तुम्हाला असणं आवश्यक आहे। यामध्ये पाहू शकता 50 प्रश्न असतील आणि 110 गुण असतील यासाठीचे, म्हणजे प्रत्येक प्रश्नासाठी जवळजवळ गुण पाहू शकता तुम्ही चेक करू शकता। 50 प्रश्नांसाठी जवळजवळ 1.5 इतके जास्त गुण आहेत, 2पेक्षा जास्त गुण असतील। वित्त आणि लेखा प्रोफेशनल नॉलेज जे आहे फायनान्स आणि अकाउंटिंग यावरचे प्रश्न असतील। यानंतर जो दुसरा टॉपिक आहे दुसऱ्या टॉपिकमध्ये सामान्य अभियोग्यता जनरल ॲप्टिट्यूड टोटल 80 प्रश्न असतील आणि 40 गुण यासाठी असतील। तर यामध्ये पाहू शकता तर्कशक्ती आहे, रिझनिंग, यानंतर संख्यात्मक अभियोग्यता क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आहे। त्यानंतर पाहू शकता मराठी भाषा ही आहे। तर यामध्ये तर्कशक्तीसाठी 40 प्रश्न असतील आणि 20 गुण, संख्यात्मक अभियोग्यता यासाठी 20 प्रश्न आणि 10 गुण आणि मराठी भाषासुद्धा
20 प्रश्न आणि 10 गुण अशा पद्धतीने टोटल 130 प्रश्न आणि 150 गुणांची ही परीक्षा घेतली जाईल. यासाठी टोटल 120 मिनिटांचा वेळ हा दिला जाईल. आता सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही भरती परीक्षा चांगली सोपी पात्रता आहे म्हणून तुम्ही जर ऑनलाईन अर्ज करत असाल तर ही सगळ्यात महत्त्वाची अट तुम्ही चेक केली पाहिजे. यामध्ये मायनस मार्किंग, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यामुळे पाहू शकता परीक्षेची तयारी जी आहे हे 2 ते 3 महिन्या अगोदरच सुरू करणं आवश्यक आहे. जाहिरात निघायच्या अगोदरच जर तुम्ही तयारी केलीत तर यामध्ये चान्सेस जे आहेत सिलेक्शनचे जास्त असतील. परीक्षेचे 10 ते 15 दिवस अगोदर जर तुम्ही अर्ज करून तयारी करत असाल तर चान्सेस जे आहेत कमी होतील. कारण निगेटिव्ह मार्किंगमध्ये पुढचा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती दंड पेनल्टी असेल आणि त्यानुसार या प्रश्नास विहित असलेल्या एकूण गुणांच्या 1/4 म्हणजे 0.25% इतके गुण जे आहे हे दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येतील आणि अंतिम गुण जे आहे हे काढण्यात येतील. उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तर तो रिक्त ठेवल्यास तर त्याचे तुम्हाला मायनस मार्किंग नसणार आहे. पण त्यामध्ये पुढचा जो ऑप्शन आहे, पुढचा जो मुद्दा आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. पाहू शकता यामध्ये उमेदवाराने आता समजा पहिल्यांदा एकदा पाहून घेऊयात. उमेदवाराने उपरोक्त नमूद वित्त व लेखापरीक्षण विषयाचे ज्ञान, सामान्य अभियोग्यता अंतर्गत तर्कशक्ती, संख्यात्मक अभियोग्यता, मराठी भाषा या सर्व विषयांचे प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. तसेच उपरोक्त नमूद चाचणी परीक्षेतील कुठल्याही विषयात उपविषयात उमेदवारास 0 अथवा 0पेक्षा कमी गुण असल्यास सदर उमेदवार अपात्र ठरवण्यात येईल. याचे सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे अशा उमेदवारांनी जरी लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असले तरी निवडीकरता विचार करण्यात येणार नाही, याचीही उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा पाहू शकता. आता तुम्ही समजा परीक्षा दिली आहे, 50 गुणांपैकी तुम्ही चांगले गुण मिळवलेले आहेत, 100पर्यंत गुण मिळवले आहेत, तुम्ही पात्र ठरलात निवड यादीमध्ये. पण हे जे बाकीचे सेक्शन आहेत यामध्ये तुम्ही एखादा टॉपिक जो आहे, समजा हा टॉपिक आहे, यामधला एखादे प्रश्न सोडवला नाही आणि 0 गुण मिळालेले आहेत किंवा प्रश्न सोडवून चुकीचे आले आहेत आणि 0 गुण मिळालेले आहेत, तुम्ही परीक्षेसाठीची पुढची स्टेप जी आहे यासाठी अपात्र ठरत आहात. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यानंतरचा पुढचा मुद्दा पाहू शकता परीक्षेच्या स्टेपमधला, म्हणजे निवड प्रक्रियेच्या स्टेपमधला पुढचा मुद्दासुद्धा महत्त्वाचा आहे. मेडिकल टेस्ट जी आहे ही सुद्धा घेतली जाईल. शारीरिक चाचणी उमेदवारांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल. तथापि पाहू शकता नियुक्तीपूर्वी उमेदवारांची विहित शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी तपासणी करण्यात येईल आणि शारीरिक चाचणी वैद्यकीय तपासणीत उमेदवार पात्र होणे आवश्यक राहील. पात्रतेबाबतचे निकष निवडीपूर्वी प्रशासनामार्फत स्वतंत्र जाहीर करण्यात येतील. त्यामुळे उमेदवाराने अशा विहित केलेल्या शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी तपासणीत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील आणि तसे न झाल्यास सदर उमेदवाराने जरी लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे गुणवत्ता यादीमध्ये स्थान मिळवले असले तरी त्यांचा निवडीकरता विचार करण्यात येणार नाही, याचे सुद्धा उमेदवारांनी नोंद घेणं आवश्यक आहे. म्हणजे हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे. तुम्ही ऑनलाईन अर्ज केलात यानंतर निवडीच्या प्रोसेसमध्ये पाहू शकता निगेटिव्ह मार्किंग आहे. एखाद्या विषयात तुम्हाला 0 गुण मिळाले तरी तुम्ही अपात्र ठरत आहात आणि भरती परीक्षा पूर्ण झाल्यानंतर पुढची जी स्टेप आहे त्या पुढच्या स्टेपमध्ये तुम्ही पाहू शकता यामध्ये पुढच्या स्टेपमध्ये तुमची जी परीक्षा जी आहे यामध्ये मेडिकल टेस्ट घेतली जाईल. म्हणजे उमेदवार जो निवड यादीमध्ये असेल, निवड यादीमध्ये जर तो फिटनेस टेस्ट शारीरिक आणि मेडिकल चाचणीमध्ये अपात्र ठरला तरी तो पुढच्या स्टेपसाठी अपात्र ठरत आहे. ही सुद्धा महत्त्वाची अपडेट आहे. आता यानंतर पाहू शकता अंतिम गुणवत्ता यादी निवड सूची ही तयार करताना उमेदवारास ऑनलाईन परीक्षेतील 150 गुणांपैकी मिळवलेल्या गुणांचे रूपांतरण करून 100 गुणात रूपांतरण केले जाईल. हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अंतिम यादी निवड सूची तयार करण्यात येईल आणि अंतिम निवड यादीत स्थान मिळवलेल्या खुल्या प्रवर्गातील उमेदवारास 100 गुणांपैकी कमीत कमी 30 गुण आणि मागास प्रवर्गातील समांतर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारास 100 गुणांपैकी कमीत कमी 20 गुण हे प्राप्त करणं आवश्यक आहे. उमेदवाराने तेवढे कमीत कमी गुण प्राप्त न केल्यास त्याची निवड होणार नाही. हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा आहे, तो सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे. 2 किंवा अधिक उमेदवारांचे एकूण गुण समान असतील
तर उमेदवारांची जन्मतारीख विचारात घेऊन त्यांची निवड केली जाईल. तर या पद्धतीने ही निवड प्रक्रिया आहे. यानंतरची पदस्थापना याबाबतची माहितीसुद्धा यामध्ये देण्यात आली आहे. तर ती वेगळ्या पद्धतीने आपण नंतर चेक करूयात. आता आपण एक्झाम पॅटर्न पाहिला आहे, तर सिलेबस कसा आहे हे सुद्धा जाणून घेऊयात. तर सिलेबस पाहू शकता तुम्ही मराठीमध्ये, मराठी जे मीडियम आहे म्हणजे तुम्ही तुमचं कॉमर्स जे आहे मराठी कॉमर्समधून केलं असेल तर मराठी भाषेमधलं तुमचं जे ज्ञान आहे यामध्ये अकाउंटिंगसाठीचं ते तुम्ही चेक करू शकता. पुस्तक असेल ती वाचू शकता. बाकीचं सिलेबस जो आहे म्हणजे अंकगणित आणि बुद्धिमत्ता हे इंग्लिशमध्ये जरी असलं तरी सेमच असतं. त्याच्यामध्ये तुम्हाला सराव करणं आवश्यक आहे. तर पहिल्यांदा आपण फायनान्स आणि अकाउंटसाठीचा जो सिलेबस आहे तुम्ही चेक करणं आवश्यक आहे. हा सेम सिलेबस जो आहे हा मराठी कॉमर्स जरी असलं तरी सेम असणार आहे, इंग्लिश कॉमर्स जरी असलं तरी सेम असणार आहे. काय काय टॉपिक आहेत पाहूयात. पहिला टॉपिक आहे यामध्ये ऑब्जेक्टिव्स ऑफ अकाउंटिंग आहे, प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग आहे, फायनान्शियल स्टेटमेंट्स आहे, कॅश फ्लो स्टेटमेंट आहे, यानंतर टेक्निक्स ऑफ ऑडिटिंग आहे, अकाउंट ऑफ सोल प्रोप्रायटर्स आहे, अकाउंटिंग इक्वेशन, शेअर्स आणि डिबेंचर्स भाग आणि भागधारकसाठीचा आहे, नॉन प्रॉफिट नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन आहे, अकाउंटिंगचे प्रॉब्लेम्स आहेत, टेस्ट चेकिंग अँड सॅम्पलिंग, ऑडिट ऑफ नॉन कॉर्पोरेट एंटरप्राइजेस आहे, प्लॅनिंग अँड ऑडिट आहे आणि एव्हल्युएशन ऑफ इंटरनल कंट्रोल्स एक्सेट्रा. आता हे सगळे जे विषय आहेत तुमचे BCOMमध्ये तुम्ही जे अकाउंटिंग शिकलेले आहात फायनान्स आणि अकाउंटिंग यावरचे असणार आहेत. मराठी असेल तर मराठी कॉमर्समधून तुम्ही तयारी करू शकता, इंग्लिश असेल तर इंग्लिश कॉमर्सच्या पद्धतीने फायनान्स आणि अकाउंटिंग या विषयाची वित्त आणि लेखासाठीची तयारी केली जाऊ शकते. बाकी दुसरा जो विषय आहे यामध्ये जनरल इंटेलिजन्स, यामध्ये पाहू शकता जनरल इंटेलिजन्समध्ये तुम्ही प्रॅक्टिस सराव करणं आवश्यक आहे. यामध्ये काय आहे तर नंबर सिरीज आहे, यानंतर पाहू शकता अनॉलॉजी आहे, अरेंजमेंट आहे, क्लॉक आणि कॅलेंडर्स म्हणजे SBIची क्लर्कची जी भरती परीक्षा होते त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा पॅटर्न आहे. वर्बल आणि फिगर क्लासिफिकेशन आहे, डायरेक्शन्स आहेत, नातेसंबंध ब्लड रिलेशन, कोडिंग आणि डिकोडिंग, एम्बेडेड फिगर्स आहे, क्यूब आणि डाईस आहे, अल्फाबेट सिरीज, नॉन वर्बल सिरीज आहे, नंबर रँकिंग, मिरर इमेजेस, डिसिजन मेकिंग आहे, त्याच्यानंतर आर्थमेटिकल नंबर सिरीज आहे, आर्थमेटिकल रिझनिंग आहे. असा हा सिलेबस आहे. यानंतर पाहू शकता क्वांटिटी ऑप्टिट्यूड अंकगणितमध्ये काय काय विचारलं जाईल तर ॲव्हरेज आहे. ॲव्हरेजनंतर पाहू शकते यामध्ये सिम्प्लिफिकेशन नंबर सिस्टीम असते, त्याच्यानंतर प्रॉब्लेम ऑफ एजेस म्हणजे वयावारीवरचे प्रश्न, रेशो अँड प्रपोर्शन आहे, पर्सेंटेज शेकडेवारी आहे, लसावी मसावी, टाईम आणि वर्क आहे, त्याच्यानंतर बोर्ड्स अँड स्ट्रीम्स आहेत, डेटा इंटरप्रिटेशन, मिक्सचर आणि अलिगेशन आहे, डिस्काउंट्स एक्सेट्रा आहे, प्रॉब्लेम्स म्हणजे ट्रेनवरचे प्रॉब्लेम विषयीचे प्रश्न विचारले जातात ते, त्याच्यानंतर टाईम अँड डिस्टन्स आहे, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज आहे, सिम्पल आणि कंपाऊंड इंटरेस्ट, प्रॉफिट अँड लॉस. अशा पद्धतीचा हा अंकगणिताचा सिलेबस आहे. आता प्रश्न त्यामध्ये खूपच कमी आहेत पण सगळा तुम्हाला सिलेबस कवर करणं आवश्यक आहे. यानंतर मराठी व्याकरणसुद्धा पाहू शकता. मराठी व्याकरणमध्ये समास आहे, यानंतर पाहू शकता यामध्ये म्हणी आणि वाक्प्रचार आहेत, संधी आहेत, विभक्ती आहे, समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द. अशा पद्धतीने हा जो सिलेबस आहे सगळ्या पदांसाठीचा असणार आहे. हा पद्धतीने पाहू शकता तुम्ही अकाउंटसाठीची जी तयारी आहे तुमची वित्त आणि लेखासाठीची ही त्या पद्धतीने तुम्ही जी तयारी जी आहे ही तुमची मराठी कॉमर्समध्ये असेल तर मराठी कॉमर्समधून जे विषय आहेत तुम्ही तपासले जाऊ शकतात. यासाठीची पुस्तकं जी आहेत कोणकोणती याची लिंक बी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ती तुम्ही चेक करू शकता आणि ती पुस्तकं चेक करू शकता, विकत घेऊ शकता. त्याची लिंक देण्यात आली आहे. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स याची तयारी करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर गणित अंकगणितसाठी सुद्धा क्वांटिटी ऑप्टिट्यूडसाठी सुद्धा तयारी करणं आवश्यक आहे. मराठी व्याकरणवरचे जास्त प्रश्न नाही आहेत तर तुमचं बेसिक चांगलं असेल त्याची तयारी न करता जास्त तयारी न करता सुद्धा सोपे प्रश्न तुम्ही उत्तरं देऊ शकता. तर अशा पद्धतीने हा पूर्ण जो सिलेबस आहे हा जाहीर करण्यात आलेला आहे. निवड प्रक्रिया कशी आहेत आपण पाहिलेलं आहे तर या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. महत्त्वाचं म्हणजे परीक्षेच्या 2 ते 3 महिने अगोदर जर तयारी केलीत तरच तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जे आहे जास्त असतील, कारण निगेटिव्ह मार्किंग आणि त्याचबरोबर पॅटर्न हा वेगळ्या पद्धतीचा असणार आहे. या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे. या संदर्भातल्या पुढच्या ज्या महत्त्वाच्या अपडेट्स आहेत या भरती प्रक्रियेची ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया आणि इतर माहिती या संदर्भात नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.